एकदा गुंडगिरीमुळे हादरला आहे. महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील शंकर मार्केट परिसरात किरकोळ कारणावरून दोन सख्ख्या भावांवर तलवारी, दगड आणि काचेच्या बाटल्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गर्दीतून गाडीचा मोठमोठ्याने हॉर्न वाजवल्यामुळे महिलांना आणि नागरिकांना त्रास होत होता. याबाबत अनिल हिरनावळे यांनी जाब विचारल्यानंतर संतापलेल्या काही युवकांनी आपल्या साथीदारांना बोलवलं. यानंतर संतोष हिरनावळे आणि अनिल हिरनावळे या दोन्ही भावांवर निर्दयीपणे हल्ला करण्यात आला. भावाला का मारता असा सवाल केल्यानंतर दुसऱ्या भावालाही बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर फलटणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पाहूया विस्तृतपणे. कुठलं सहकार्य काय? कालपासून आज 12 ते 14 तास झालेत, अजून काय त्यांची हालचाल नाही. काल रात्री आमची सगळी पोरं तिथं घुसलीत तर तिथं पोलीस खाली उतरत नव्हते. ही यांचं पोलीस आहे. ही कुठली पद्धत आहे? म्हणजे सामान्य माणसाने जागावं का नाही? माझ्या आता भाऊ गळ्यातलं गेलेलं आहे, अंगठी गेलेली, मोबाईल गेलेला आहे, त्याच्यावर कोयत्यानी चॉपरनी वार झालेले. एवढं हुस्तवर प्रशासन काय करतंय आणि किती अजून प्रशासनात किती सहकार्य करावं हे पण सांगितलं की आम्ही घरं दाखवतो तिथे येऊन. ह्याच्या केलं पाहिजे. ह्यांच्या त्यांनी होत नसेल त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही कायदा हातात घेतो. हे वारंवार चालूच आहे. बरेच दिवस झालं फलटणमध्ये चालू आहे. फलटणमध्ये नाही पण गावठाणात नाही तर बाकीच्या इतर ठिकाणी सुद्धा या गोष्टी चालू आहे. म्हणजे गाडी जोरात चालवणं, सायलेन्सरचे आवाज करणं आणि मुलींची छेडछाड, याच्यावर प्रशासनाचा कुठलाही दबाव नाही. हे पोलीस त्याच्यावर काही कारवाई करत नाही. वारंवार तक्रार करून सुद्धा प्रत्येक जणांनी त्याला, आणि याच्यामध्ये काही ठिकाणी राष्ट्रीय हस्तक्षेप होतो, तो न होणे खूप गरजेचं आहे. हे आमच्या म्हणजे गावठाणातली जे आम्ही सगळे युवक वर्ग आहे हे दररोज बघतोय आम्ही या गोष्टी. तर हे पोलीस प्रशासनाने याच्यावर लक्ष घालावं.